बदलापूर प्रकरणावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय। विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही अजित पवारांनी यवतमाळमधल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात दिली आहे। बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना सांगितलं आचारसंहिता लागायच्या आत जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे। तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या, त्याची फिकर आम्ही करणार नाही। त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय। ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय, तो लवकर मंजूर करून आणायचा आहे। माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा असा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच। हे केलंच पाहिजे। इतके नालायक काही लोक आहेत। जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे। तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या, त्याची फिकर आम्ही करणार नाही। त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय। ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय, तो लवकर मंजूर करून आणायचा आहे। माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा असा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच। हे केलंच पाहिजे। इतके नालायक काही लोक आहेत।